याचा स्ट्राईक एंडला सज्ज असेल फलंदाज समीर, नॉन स्ट्राईक एंडला सज्ज असेल सागर, गोलंदाज तयार असेल अमोल पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल, गोलंदाज तयार विकेटने अमोल. हा सामना 3 षटकांचा असेल, पाहावं लागेल किती धावापर्यंत मजल मारेल तो मात्र महापोली संघ, मुकेश स्पोर्ट्स महापोली. पहिल्या चेंडूसाठी रवाना होईल, गोलंदाज अमोल पुढे सरसावायचे, त्वरित सामन्याला चालू करायचंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि फलंदाज होईल बाद. इथे मात्र फलंदाजाने एष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या मात्र वाकवल्या. ज्या प्रकारे तुम्ही जर सफल होताय आणि लेग साईडचा चेंडू होता, नक्की प्रयत्न करायला हवा होता. चेंडू सोडून देण्यात आला आणि चेंडू जाऊन भिडतोय तो मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि फलंदाज होईल बाद. पहिला वार लाख मोलाचा पहिला वार झालाय, मात्र लोणार संघाकडून फलंदाज होईल बाद. समीर नवीन फलंदाज येतोय, प्रतीक स्ट्राईक एंडला सज्ज असेल, गोलंदाज तयार, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, अमोल सज्ज असेल. याचा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू एज लागून निघून जाईल डिक्लेअर झोन कडे, एक धाव मिळेल. इथून मात्र संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जात आहे. श्री गणेशा होतोय, धाव फलक आहे एक, चेंडूचा खेळ झाला तो मात्र 2. गोलंदाज तयार, एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र करतोय लोणार संघाकडून अमोल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, विपक्षामध्ये सज्ज असेल प्रतीक, पुढचा चेंडू याचा फुलटॉस चेंडू उडवलाय चेंडूला, चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेखेबाहेर, चौकार. महापोली संघाकडून गोलंदाज तयार, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, अमोल सज्ज, फुलटॉस चेंडू, चेंडूला टटावलंय, स्कोअरला क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेलाय, दमछाक पाहायला मिळाला गेला तो मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि 2 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं 7 या अंकावर. नक्कीच एक मोठा फटका आला होता, चौकार, आणि त्यानंतर एकेरी दुहेरीमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल, पुढचा चेंडू घेऊन अमोल, अजून देखील 2 चेंडू शेष असतील, धावफलक आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या अंकावर. गोलंदाज तयार अमोल, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, विपक्षामध्ये सज्ज असेल फलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा त्याच प्रकारे रिप्ले इथे माहिती पाहायला मिळतोय, चेंडू त्याच प्रकारे टटावला गेला, चुकी होतीये ती मात्र क्षेत्ररक्षकाकडून. बॅकअप चांगला येतोय, सुरेख फेकी, 2 धावा तब्बल पडून काढल्या गेल्या, 2 धावाच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं, इथून मात्र 9 या अंकावर. नक्कीच थोडीशी फंबलिंग इथे पाहायला मिळाली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 2 धावा पळून काढल्या गेल्या, 2 धावच्या जोरावर धावफलक आहे 9 या अंकावर. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, विपक्षामध्ये सज्ज असेल प्रतीक, एक सुरेख रणनीती पाहायला मिळते. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, अतिशय अपील होतीये, मात्र अपील इथे मात्र फेटाळून लावली गेली, षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावफलक आहे 9. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शेष असेल, 12 चेंडू, निर्णायक चेंडू घेऊन पुढे कोण सरसावेल पाहावं लागेल आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही संघ इथून मात्र स्टेबल असतील, एका विकेटच्या पतनाने. धावफलक आहे 9 या अंकावर, अजून देखील 12 चेंडू शेष असतील. गोलंदाज कोण येईल दुसरं षटक हाताळण्यासाठी लोणार संघाकडून पाहावं लागेल.
चला सामना त्वरित चालू करायचा आहे, कोणत्या प्रकारचा विलंब नकोय. गोलंदाज तयार. यस, गोलंदाजचं नाव सांगायचं आहे आकाश जाधव. स्ट्राईक एंडला सज्ज असेल सागर. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याचा सुरेख चेंडू होता. चेंडू एज लागून निघून जातोय डिक्लेअर झोन कडे. एक मिळेल. एक धावीच्या जोरावर 10 फलक पुढे सरकेल. 10 फलक जाऊन पोहोचलं 10 या अंकावर. कोणत्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. इथून मात्र प्रयत्न फेटाळून लावला गेलाय. एक स्लोवर चेंडू हाताळण्यात आला. नक्कीच फलंदाज पण लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न इथे मात्र यशस्वी ठरतोय आणि एकच धाव मिळेल. पुढे एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट विपक्षामध्ये सज्ज आहे फलंदाज सागर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एज लागली गेली. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन कडे आणि एक धाव मिळेल. एक धावीच्या जोरावर धाव फलक एक पाऊल पुढे सरकेल. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 11 या अंकावर. पुन्हा एकदा एक सुरेख गोलंदाजी. ज्या प्रकारे चेंडू हाताळतोय फिंगर स्प्रिंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न चांगल्या प्रकारे इथे मात्र यशस्वी होतोय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, हाफ ट्रॅकल चेंडू निघून जाईल निर्धाव स्वरूपात. एक सुरेख चेंडू हाताळण्यात आला. अतिशय सुरेख चेंडू होता. नक्कीच हा चेंडूवर एक मोठा फटका यायला हवा होता परंतु बीट होतोय निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट विपक्षामध्ये सज्ज आहे फलंदाज. इथून मात्र दिशा भरकटण्यात आली. वाईट चेंडूची सांगता होतीये. पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव वाईट चेंडू. वाईट चेंडूच्या स्वरूपाने धाव फलक पुढे सरकलं. धाव फलक जाऊन पोहोचलं 12 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट विपक्षामध्ये फलंदाज. आपटून टाकलाय आणि निघून जाईल निर्धावाच्या स्वरूपात. स्लोवर चेंडू मध्यम गतीचा चेंडू हाताळण्यात येतोय. वारंवार चुक्या होतात त्या मात्र फलंदाजाकडून आणि जकडून ठेवलं गेलंय आणि निर्धावची सांगता होते. धावफलक आहे 12 या अंकावर. सुदेश भोईर यांच्याकडून पारितोषिक आले आहे मुकेश स्पोर्ट्स महापोली संघासाठी. प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. गायत्री नगरचा कर्णधार कुठे असाल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, एज लागली गेली. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. एक पेक्षा अधिक मिळणार नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 12. इथून मात्र 13. इथून मात्र कठीण परिस्थितीमध्ये सापडतोय तो मात्र मुकेश स्पोर्ट्स महापोली संघ. कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाहीये. ज्या प्रकारे इथून मात्र चेंडूची हाताळणी करण्यात आली नक्कीच दाखवून दिलं गेलंय. एक सुरेख सुरुवात जकडून ठेवलं गेलंय. फलंदाज इथून मात्र बीट होतात वारंवार आणि वार होतोय तो मात्र गोलंदाजाकडून लोणावळा संघाकडून. धाव फलक आहे 13 या अंकावर. नक्कीच प्रत्येकाचा विचार केला. 10 चेंडूंचा खेळ एकट्याने खेळून काढलाय आणि त्यामध्ये 5 चेंडू हे निर्धाव हाताळण्यात आले. निर्धाव चेंडू खेळण्यात आलाय. गोलंदाज तयार असेल. नवीन गोलंदाज कोण असेल नाव सांगायचंय. जीवन जाधव. स्ट्राईक एंडला सज्ज असेल फलंदाज सागर. नॉन स्ट्राईक एंडला असेल प्रतीक. गोलंदाज तयार असेल जीवन. गायत्री नगरचा कर्णधार कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणत्या प्रकारचा विलंब नकोय. गोलंदाज तयार जीवन. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट विपक्षामध्ये सज्ज. असं सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. एक पेक्षा अधिक नाही. एक धावीच्या जोरावर धाव फलक पुढे सरकलं.
जाऊन पोहोचलं 14 या अंकावर. पुढचा चेंडू सज्ज असेल गोलंदाज जीवन. एक सुरेख गोलंदाजी, एक अनुभवाने इथून मात्र गोलंदाजी केली जाते आणि फलंदाज लांब ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न इथे मात्र यशस्वी ठरतोय. पुढे एकदा गोलंदाज तयार जीवन. पुलर लाईनचा चेंडू होता, चेंडूला टटावण्यात आलाय. नक्कीच फलंदाज येतोय, चेंडूवर चुकी होतीये. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेलाय, सुरेख फेकी. तोवर 2 धाव्या सहजरित्या पूर्ण. 2 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं 16 या अंकावर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू, निर्णायक चेंडू घेऊन पुढे सरसावेल गोलंदाज तयार जीवन. मोठे फटके मारावेच लागतील इथून मात्र फ्रंटफुटला यायचं असेल तर. पाहावं लागेल किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल मुकेश स्पोर्ट्स महापोली संघाचा. यस, गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय चेंडूला, फटका चुकलाय, चेंडू खाली येते क्षेत्ररक्षक आणि अबुक डबुक झेल सोडण्यात आली. यस, एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक नाही. 1 धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं 17 या अंकावर. नक्कीच तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय कशा प्रकारे झेल सोडण्यात आली. नक्कीच इथून मात्र अपील होतीये आणि अपील मात्र फेटाळून लावण्यात आली. 1 धाव पळून काढण्यात आली. 1 धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. पुढे एकदा गोलंदाज तयार असेल, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल सागर. यस, उडवण्याचा प्रयत्न होता, एज लागली गेली, चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. क्षेत्र चुकीचं निवडण्यात आलं आणि 1 धाव मिळेल. 1 धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावर. महिंद्रा स्पोर्ट्स शेलार संघाचा कर्णधार आणि राय स्पोर्ट्स राय संघाचा कर्णधार. यापुढे होणारी मॅच महिंद्रा स्पोर्ट्स शेलार संघाचे कर्णधार आणि राय स्पोर्ट्स राय दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करते, शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल पुकार असेल तुम्हाला की लवकरात लवकर नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे. दोन्ही संघ बी रेडी बी फास्ट. तुम्हाला शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल पुकार. धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावर. दरम्यान यापुढे होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार राय स्पोर्ट्स राय संघाचे कर्णधार आणि शेलार संघाचे कर्णधार. विनंती करेन नाणेफेकीच्या कक्षाकडे. आदरणीय सूरजजी कांबळे साहेब यांना मी विनंती करेल नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे. तदनंतर आदरणीय मदनजी जाधव साहेब यांना देखील मी विनंती करतोय. यापुढील होणारी मॅच राय स्पोर्ट्स राय आणि विपक्षामध्ये टीम शेलार संघ दोन्ही संघ पोहोचले. दोन्ही संघांचा जर विचार केला तर 2 बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातील आणि अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2022 मध्ये आपली छाप पोहोचण्यासाठी दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. आमचे मान्यवर देखील पोहोचले गेलेत नाणेफेकीच्या कक्षाकडे. दरम्यान आदरणीय संदेशजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती करेन नाणेफेकीचा कौल करायचा. एका बाजूला टीम राय स्पोर्ट्स राय तर एका बाजूला टीम शेलार. शेलार संघाकडनं कॉलिंग दिली जाईल.
हेड अशी कॉलिंग आणि नाण्याचा कौल आहे काटा. नाणेफेकीचा कौल जो आहे तो राय स्पोर्ट्स राय संघाच्या कर्णधाराने जिंकल्या. मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. यास जास्त वेळ घेणार नाही, एवढंच म्हणेन की नाणेफेकीचा कौल जिंकून निर्णय का असेल. फिल्डिंग या अगदी जर विचार केला तर या मैदानावरती धावसंख्या तेवढ्या प्रकारची जमत नाहीये. म्हणजे क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कम से कम 25 ते 30 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. यस नक्कीच. अगदी शेलार संघाच्या कर्णधाराकडे बोलतोय. नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलाय, जर जिंकला असता तर तुमचा निर्णय का असता. फिल्डिंग. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना किती धावांचं टार्गेट मनामध्ये असेल की जो राय स्पोर्ट्स राय संघाच्या विपक्षामध्ये एक चांगला असेल. 30/40. यस 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. विनामूल्य ऑल दी बेस्ट. एक चांगला खेळ दाखवा टीम राय स्पोर्ट्स राय. तुम्हाला देखील ऑल दी बेस्ट बोलतोय. मॅच कडे पुन्हा एकदा धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या तब्बल 20 आणि 21 धावांचं आव्हान दिलंय. यस 21 धावांचं 22 धावांचं टार्गेट 20 धावांचं टार्गेट आहे. सुदेशजी भोईर यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जर मुकेश पोट संघ विजेता झाला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघावं लागेल हे 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का. पहिला चेंडू यावेळेस मात्र डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली गेली आहे आणि एका धावेने अगदी जर बघितलं गेलं तर सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं गेलंय. अमोल आणि सागर दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला अगदी जर विचार केला तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. मोहित आपला पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रेजर मध्ये चेंडू टटावलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती मात्र इथं समाधान मानावं लागतंय. या एका धावेच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजे तब्बल दरम्यान आदरणीय संदेशजी चव्हाण साहेब या त्यांचं इथे वेगळं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 20 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजे दोन्ही आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, तदनंतर एक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती मात्र 2 धावसंख्या. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. या पंचांचा इशारा निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली दोन्ही आकड्यावरती. 20 धावांचं आव्हान दिले. चेंडूंचा खेळ बघितला गेला तर 18 चेंडूंचा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला तडजोडी करावी लागेल. विजयाची इथून झुंज द्यायची असेल तर लढावं लागेल, परिस्थितीसोबत झगडावं लागेल. आणि म्हणतात ना की कठीण परिस्थितीमध्ये लढणारा आणि झगडणारा हा लढवय्या म्हटला जातोय. तर इथून टीम महापोली संघ इथून लढवय्या होईल का. एक महापोली संघ जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना कुठेतरी तिथे फटका फसला आणि तो समोरचा संघ मात्र तिथे विजयश्री झाला. पण यावेळेस हा महापोली संघ काय करेल हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की प्रेक्षकांच्या नजरा मात्र त्या संघांवरती लागल्यात. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, तदनंतर एक निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव अंकित केली गेली. आदरणीय सुदेशजी भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर मुकेश पोट्स अप्रतिम झेल, बघावं तेवढं कमी. काय झेल घेतली, एफर्ट्स चांगल्या पद्धतीचं. या प्रकारचं ज्यावेळेस एफर्ट्स मैदानामध्ये पाहायला मिळतं, या प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा पाहायला मिळतं ना, ते कमबॅकचे खऱ्या अर्थाने इशारे असतात. कारण की एक एनर्जी लेवल मात्र कुठेतरी वाढत असते आणि अशा प्रकारची एनर्जीची खऱ्या अर्थाने गरज आहे टीम महापोली संघाला आता मात्र मैदानामध्ये. कारण की 20 धावांचं हे आव्हान दिलं होतं आणि ते रोखण्यासाठी ती तडजोड ज्या प्रकारे पाहिजे होती ती दिली गेली आहे. ज्या प्रकारे लढत द्यायची होती, ज्या प्रकारे पलटवार द्यायचा होता तो द्यायला नक्कीच सुरुवात केली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होता आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा यस कर्णधार या संघाचे मैदानामध्ये पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, रनआउटची संधी, पण 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 3 धावा चित्याच्या जपळ्याने, याला म्हणतात ना कॉलिंग कॉम्बिनेशन. या प्रकारचं आहे बघा.
4 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. जिथे धावा 1 ते 2 होत्या तिथे मात्र 4 धावा कंप्लीट. पंचांचा इशारा आला, बाईकच्या 2 धावा आणि बॅटला लागून 2 धावा अशा मात्र पळून काढल्या गेल्या. आणि या 4 धावेच्या जोरावरती समीकरण अगदी जाऊन पोहोचल्या गेल्या, ते म्हणजेच तब्बल 8 या आकड्यावरती. यापुढील होणाऱ्या सर्व मॅच मी एकच विनंती करेन की 12th मॅन हा असलं गरजेचं आहे, नसेल तर 2 धावांची पेनल्टी असेल. सर्व संघाने लक्ष द्या, 12th मॅन गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा देखील चांगला प्रयत्न आहे. आणि टीम संघाचा, या संघाचा फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला गेला तर डबल सिंगल हे चोरण्यामध्ये माहीर आहेत. चपलाही चांगली आहे. असं म्हणतात ना की कॉलिंग कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पाहायला मिळतो ना, तेव्हा तेव्हा जिथे 1 धाव असेल तिथे दुसरी धाव देखील तुम्ही कंप्लीट करू शकाल. आणि त्याची प्रात्यक्षिता मागच्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि इथे देखील 2 धावा मात्र झपाट्याने मिळवल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला आहे दोघांचा. आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती आतापर्यंत जाऊन जोडली गेली ती तब्बल 10 या आकड्यावरती. इथे मात्र फटका फसला ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. ₹5,000 मानकरी आता मात्र होईल का? कारण की जर संघ मुकेश स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये जिंकला तर सुदेची भोईर साहेबांनी ₹5,000 रोख रक्कम पारितोषिक लावलं गेलंय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन जाधव. दहा नंबरची जर्सी परिधान केलेला जीवन जाधव स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला या संघाचा कर्णधार, ज्याने एक सुंदर बाईट आम्हाला दिली होती टॉक्स बॉक्स मध्ये. कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता आणि तो कॉन्फिडन्स आता मात्र मैदानामध्ये लावताना पाहायला मिळेल. हा चेंडू फुलटॉसच्या स्वरूपामध्ये, पंचांचा इशारा काय येईल तर निघून जातोय डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेसाठी. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती एका धावेच्या जोरावरती जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. विजयासाठी 20 धावांचं टार्गेट दिलं होतं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 12 धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय तो म्हणजेच
4. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती असेल. एक मिनिट. बारा. धावसंख्या फलकावरती 12 जाऊन पोहोचली गेली आहे. 8 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू लोवर फुल टॉस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलने दिशा दिली. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. रनिमिट विकेट खूप सुंदर आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे चांगला फटका आहे. अगदी कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. दरम्यान एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय अमितजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. 6 चेंडू 5चा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजून देखील 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू 3 धावा. येस, या क्रिकेटमध्ये मित्रांनो 6 चेंडूवरती 1 धाव देखील रोखताना आपल्याला पाहायला मिळाले. पण इथे मात्र 3 धावांची गरज असेल. रोखली जाईल का? हा चेंडू पुन्हा एकदा 5चा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि समीकरण बदलताना पाहायला मिळते 2 धावेची अजून देखील गरज असेल. 6 चेंडू 2 धावा. 2 धावा 6 चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली. समांतर धावसंख्या पाहायला मिळेल. विजयासाठी एका धावेची गरज असेल. एका धावेची गरज असेल. यावेळेस षडंपुल केलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकाराकरिता आणि इथे मात्र विजयाचा हा मात्र शंख घेऊन नाणं घेऊन मात्र संघ जाऊन पोहोचेल दुसऱ्या फेरीमध्ये.